तर गोष्ट आहे आज ह्याच्या शेतात उद्या त्याच्या शेतात मेंढं चारणाऱ्या पण धनगर नसणाऱ्या ब्रिटिशांची. ते ना इथले धनगर होते ना गुराखी, पण तरीही आज भारताच्या शेतात उद्या श्रीलंकेच्या डोंगरात आणि परवा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर त्यांच्या मेंढ्या चरतच होत्या. 150 वर्ष भारताच्या चराऊ कुरणांचा आस्वाद घेतल्यावर 204 वर्ष कॅनडाच्या जमिनीवर तळ ठोकलं. इथल्या लोकांमध्ये कॅनडियन ब्रिटिशच आहेत अशी धूळ फेकून 230 वर्ष ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड गवताळ मैदानी प्रदेशाचा उपभोग घेत राहिले. 230 वर्ष श्रीलंकेमध्ये वाईन विसरून चहा पित राहिले. म्यानमारच्या जंगलात 124 वर्ष तर पिरॅमिडच्या सावलीत 70 वर्ष राहून अमाप पैसा कमवला. ब्रिटिश काही हुशार नव्हते आणि बलाढ्यही नव्हते, पण एक गोष्ट त्यांना चांगली माहिती होती की भांडण असलेल्या घरात शिरायला किल्ली लागत नाही. आपली फूट, मस्तर आणि विभागणी यांनी त्यांना साम्राज्याची सोन्याची तिकीटं दिली आणि परिणामी जगभर त्यांच्या मेंढ्या चारल्या गेल्या.